कसं काय मित्रांनो, तर आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी टॉप हॉरर अॅनिमे जे तुमचं डोकं नक्कीच फिरवतील. काही अॅनिमे असे असतात जे बघताना नाही, पण बघून झाल्यावर घाबरवतात. त्यात व्हिज्युअल्स, ती सायलेन्स आणि ती फीलिंग जी डोक्यातून जातच नाही. आज मी घेऊन आलोय काही हॉरर अॅनिमे ज्याची भीती रक्तामध्ये नाही, तर त्यांच्या वातावरणामध्ये आहे. आणि शेवटचा अॅनिमे तर तुमची झोप नक्कीच उडेल ही माझी गॅरंटी आहे. त्यापैकी एक नंबर आहे अनदर. कल्पना कर, तुझ्या क्लासमध्ये एक असा स्टुडंट आहे जो कुणालाच दिसत नाही आणि जो कोणी त्याच्याशी बोलतो तो मरतो. अनदर हा एक सायकोलॉजिकल हॉरर आहे जिथे मिस्ट्री आणि डेथ हे हातात हात घालून फिरतात. पहिले काही एपिसोड स्लो वाटले, पण जेव्हा हॉरर सुरू होते तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत. नंबर 2 आहे पॅरासाइट द मॅक्सिम. आता विचार कर, तुझ्या शरीरात एक पॅरासाइट शिरला आहे जो तुझं शरीर कंट्रोल करतो, पण तुझं माइंड अजून तुझ्याच आहे. पॅरासाइट मॅगझिन हा हॉरर आणि फिलॉसॉफीचा परफेक्ट मिक्सचर आहे. व्हायलेंट सीन्स आहेत, पण स्टोरी इतकी डीप आहे की तू घाबरत असतानाही विचार करत राहशील. नंबर 3 टोकियो गोल. टोकियो गोल हा हॉररपेक्षा इमोशनल ट्रॅजेडी आहे. कानेकी एक साधा मुलगा पण एका घटनेनंतर तो मॉन्स्टर बनतो. या अॅनिमेमध्ये हॉरर आहे, पेन आहे आणि एक डार्क फेस जी आत शिरते. साउंड ट्रॅक आणि व्हिज्युअल्स तर नेक्स्ट लेव्हल आहेत, पण हा बिग हार्ट बनण्यासाठी अजिबात नाही. आता बोलूया त्या अॅनिमेबद्दल जो खरंच हॉरर डिफाईन करतो. त्याचं नाव आहे शिकी. एक छोटं शांत गाव आणि लोक एकामागून एक मरायला लागतात. सगळ्यांना वाटतं हा काही रोग आहे, पण खरी गोष्ट समजल्यावर कळतं की गावात काही जिवंत नसलेले लोक फिरत आहे. शिकीमध्ये भीती ही जम्प स्केअरमध्ये नाही, तर त्याच्या वातावरणामध्ये आहे. कॅरेक्टरच्या वेडेपणातून आणि त्यांच्या प्रश्नातून खरंच मॉन्स्टर कोण ही फीचर हे आपण स्वतः. It is her. To be perfectly honest, I don't like your friend. How could you have so much time for him when you couldn't find a single spare moment for me? And so then... Stop it! Leave him alone! तर हे होते काही हॉरर अॅनिमे जे फक्त घाबरत नाही, तर तुमच्या डोक्यात जागा करतात. जर तुम्हाला डार्क स्टोरी, सस्पेन्स आणि क्रिपी वाईब्स आवडतात, तर शिकी तुमची नेक्स्ट वॉच असायलाच हवी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या हॉरर लव्हिंग मित्रांसोबत आणि कमेंटमध्ये लिहा कोणत्या अॅनिमेने तुम्हाला सगळ्यात जास्त डिस्टर्ब केले.